नमस्कार मित्रांनो. हायपर पिगमेंटेशन म्हणजे सुरकुत्या पडणे. हे ते हट्टी काळे पट्टे आहेत, जे तुम्ही किती क्रीम लावता, किती उत्पादने लावता, याचे नाव घेत नाही. पण जर मी तुम्हाला सांगितले, की त्याचे द्रावण तुमच्या घरात लपलेले आहे आणि ते इतके प्रभावी आहे, की ते सर्वात मोठ्या उपचाराला देखील मागे टाकू शकते. आणि तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे का? जर होय, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज आम्ही नारळाच्या तेलापासून बनवलेल्या 5 वेगवेगळ्या शक्तिशाली घरगुती उपचारांबद्दल बोलणार आहोत, जे तुमच्या त्वचेवरील काळे डाग कायमचे दूर करू शकतात आणि ते स्वच्छ, चमकदार आणि तरुण ठेवू शकतात. मित्रांनो, हे उपचार जे मी आज तुम्हाला सांगणार आहे, ते सोपे, परवडणारे आहेत आणि तुम्ही ते कोणत्याही अडचणीशिवाय घरी वापरून पाहू शकता. तर कोणत्याही विलंबाविना चला आजच्या मनोरंजक व्हिडिओची सुरुवात करूया आणि या उपचारांबद्दल संपूर्ण तपशीलवार जाणून घेऊया. हायपरपिगमेंटेशन ही त्वचेची एक सामान्य समस्या आहे, जी सूर्यप्रकाश, संप्रेरकातील बदल, कोरडी त्वचा, मुरुमांचे व्रण किंवा वृद्धत्व यामुळे होऊ शकते. विशेषतः स्त्रियांमध्ये गर्भधारणेदरम्यान किंवा प्रसूतीनंतर चेहऱ्यावर असे काळे डाग खूप सामान्य असतात आणि आपण त्याला मिलास्मा म्हणतो. मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार असलेल्या 5ही उपायांमध्ये आम्ही नारळाच्या तेलाचा वापर केला आहे. पण नारळाचे तेल का? आणखी तेल का नाही? तर नारळाचे तेल हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे, जे त्वचेला खोलवर हायड्रेट करते आणि खराब झालेल्या त्वचेची दुरुस्ती करण्यास मदत करते. यात लॉरिक ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे जळजळ कमी करतात आणि त्वचेचा अडथळा मजबूत करतात. तसेच योग्यरित्या वापरल्यास ते सर्व प्रकारच्या त्वचेसाठी योग्य आहे. आणखीन एक गोष्ट जी नारळाच्या तेलाला खास बनवते, ती म्हणजे ते त्वचेचे रंगद्रव्य कमी करण्यास खूप उपयुक्त आहे आणि खूप स्वस्त आणि आपल्या सर्व घरांमध्ये सहज उपलब्ध आहे. आणि म्हणूनच आम्ही या सर्व पाककृतीमध्ये याचा वापर केला आहे. तुम्हाला हे सर्व उपाय अतिशय काळजीपूर्वक समजते. खूप काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार यापैकी कोणते उपाय तुमच्यासाठी सर्वात योग्य असतील ते तुम्ही शोधू शकाल. तर पहिला उपाय म्हणजे नारळाचे तेल आणि लिंबाचा रस. हा एक अभिजात आयुर्वेदिक उपाय आहे, जो त्वचा उजळण्यासाठी खूप उपयुक्त आहे. लिंबू हा एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे आणि व्हिटॅमिन सीने समृद्ध आहे, जो गडद डाग कमी करण्यासाठी आणि रंगद्रव्य कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. जेव्हा तुम्ही नारळाचे तेल त्यात मिसळता, तेव्हा ते त्वचेला खोलवर ओलावा देते आणि लिंबामुळे त्वचेवर येणारा हलका निचरा देखील संतुलित करते. तेलकट त्वचा असलेल्या लोकांसाठी हा उपाय सर्वोत्तम आहे. पण लक्षात ठेवा, की जर तुम्ही हा उपाय लावला, तर तो वापरल्यानंतर तुम्ही सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. वास्तविक लिंबाचा रस लावल्यानंतर त्वचा थोडी सूर्यप्रकाशास संवेदनशील होते. त्यामुळे थेट सूर्यप्रकाशामुळे त्वचेचे नुकसान होण्याचा धोका असतो. या पाककृतीसाठी तुम्हाला 1 चमचा नारळाचे तेल आणि 1 चमचा ताज्या लिंबाचा रस लागेल. फक्त दोन्ही चांगले मिसळा आणि रंगद्रव्य असलेल्या भागावर हळुवारपणे मालिश करा. फक्त 1 ते 2 मिनिटे मसाज करा आणि नंतर 15 ते 20 मिनिटे ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. हे रात्री लावणे आणि आठवड्यातून फक्त 2 ते 3 वेळा वापरणे चांगले. सातत्यपूर्ण नित्यनियमाने तुम्हाला 3 ते 4 आठवड्यात तुमच्या गडद डागांमध्ये लक्षणीय बदल दिसू लागतील. पुढील उपाय म्हणजे नारळाचे तेल आणि हळद. मित्रांनो, हा उपाय खरोखरच जादूचा आहे आणि मी आतापर्यंत शिफारस केलेल्या प्रत्येकाला त्याचे चांगले परिणाम मिळाले आहेत. हळदीमध्ये कर्क्युमिन असते, जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी एजंट आहे. हे रंगद्रव्य प्रतिबंधित करते
आणि त्वचेचा रंग सुधारते. 2016च्या एका अभ्यासानुसार असे सूचित केले गेले आहे की त्वचेचे रंगद्रव्य कमी करण्यासाठी आणि त्वचेचा रंग सुधारण्यासाठी हळद कर्क्युमिन खूप प्रभावी आहे. ज्यांना कोरडी किंवा सामान्य त्वचा आहे त्यांच्यासाठी हा उपाय विशेषतः चांगला आहे. यासाठी तुम्हाला फक्त 1/4 टीस्पून जिरे पावडर आणि 1 टीस्पून ऑलिव्ह ऑइलची गरज आहे. हळदीची पूड. हळद मित्रांनो, तुमच्या घरात जे वापरले जाते ते जर तुम्ही वापरत असाल तर ते देखील ठीक आहे. जर तुम्ही यासाठी लकडोंग हळद घेऊ शकत असाल, जी मेघालयाची हळद आहे, तर ती सर्वोत्तम आहे. ते तयार करण्यासाठी तुम्ही फक्त हे 2 घटक एकत्र मिसळा, जेणेकरून एक गुळगुळीत पेस्ट तयार होईल. आणि आता तुम्ही हे मिश्रण तुमच्या रंगद्रव्य असलेल्या भागांवर म्हणजेच त्यावर लावा, जेथे काळे डाग असतील. तेथे ते 20 ते 30 मिनिटे लावून ठेवा आणि नंतर सामान्य पाण्याने धुवा. तुम्ही हा उपाय दररोज रात्री वापरू शकता आणि काही आठवड्यातच तुमचे काळे डाग कमी होऊ लागतील. आता तिसऱ्या उपायाबद्दल बोलूया, जो तुम्हाला तुमचे काळे डाग कमी करण्यास मदत करण्यासाठी अतिशय आरामदायी आणि अतिशय सौम्य आहे. हा उपाय नारळ तेल आणि कोरफडी जेलचा मित्र आहे. संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांसाठी हा उपाय विशेषतः चांगला आहे. कोरफडमध्ये ॲलोसिन नावाचे सक्रिय संयुग असते, जे त्वचेवर काळेपणा आणणारे मेलॅनिन या रंगद्रव्याच्या निर्मितीसाठी जबाबदार असते. चौथा उपाय म्हणजे नारळाचे तेल आणि जीवनसत्व ई. हा उपाय तुमच्या त्वचेची दुरुस्ती करण्याबरोबरच रंगद्रव्य देखील कमी करतो आणि त्वचेची लवचिकता सुधारतो. यामुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होतात आणि त्वचा तरुण दिसते. म्हणून जर तुमची त्वचा कोरडी असेल किंवा वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागली असतील, जर तुमची त्वचा तेलकट असेल, तर हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. यासाठी तुम्हाला 1 चमचा नारळाचे तेल आणि 1 कॅप्सूल व्हिटॅमिन ई आवश्यक आहे, जे तुम्हाला इझिली मेडिकल स्टोअरमध्ये मिळेल. EV 400 या नावाने येते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते घेऊ शकता. ते तयार करण्यासाठी तुम्ही प्रथम जीवनसत्व ईचे कॅप्सूल घ्या. हळुवारपणे ते बाजूला छेदून घ्या आणि त्याचे तेल 1 चमचा नारळाच्या तेलात मिसळा. त्यानंतर हे मिश्रण प्रभावित भागावर लावा. हलके हाताने मसाज करा आणि रात्रभर सोडा. सकाळी सामान्य पाण्याने ते धुवा. याचा वापर तुम्ही रोज करू शकता. अन्यथा तुम्ही ते पर्याय दिवसांमध्ये देखील वापरू शकता. हे फक्त रात्रीच लावणे जाते, कारण जर तुम्ही दिवसा धूळ इत्यादी वेळी वापरले तर चेहऱ्यावर जमा होऊ शकते. ते वापरल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला दिसेल की तुमची त्वचा हळूहळू स्वतःला दुरुस्त करू लागते आणि त्वचेला देखील गुळगुळीतपणा आणि चमक मिळेल. हा उपाय विशेषतः घराबाहेर राहणाऱ्या लोकांसाठी चांगला आहे आणि सूर्यप्रकाशामुळे त्यांच्या त्वचेचे नुकसान झाले आहे. ते संवेदनशील झाले आहे. मित्रांनो, सर्वोत्तम परिणामांसाठी मी तुम्हाला हा उपाय 2 ते 3 महिने नियमितपणे वापरण्याची शिफारस करेन. नारळाचे तेल आणि मध हा आज आपला शेवटचा उपाय आहे. हा एक सार्वत्रिक उपाय आहे. ती कोरडी, तेलकट किंवा संवेदनशील त्वचा असो, आणि हे प्रत्येकासाठी चांगले आहे. ज्यांना त्यांच्या त्वचेचे निर्जलीकरण टाळायचे आहे आणि निस्तेजपणा दूर करायचा आहे, त्यांच्यासाठी हा उपाय विशेषतः उत्तम आहे. मध त्वचेतील ओलावा कमी करतो आणि हायड्रेशन बंद करतो. तसेच मधामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स खराब झालेल्या त्वचेची दुरुस्ती करण्यास आणि नैसर्गिकरित्या उजळण्यास मदत करतात. या पाककृतीसाठी तुम्हाला फक्त 1 चमचा खोबरेल तेल आणि 1 चमचा मध आवश्यक आहे. फक्त नारळाचे तेल आणि मध मिसळा आणि नंतर हे मिश्रण तुमच्या रंगद्रव्य असलेल्या भागावर
किंवा संपूर्ण चेहऱ्यावर समान रीतीने लावा. ते 15 ते 20 मिनिटे ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. हे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वापरले जाऊ शकते. नियमित वापराने तुम्हाला दिसेल की तुमची त्वचा हळूहळू हायड्रेटेड होईल आणि रंगद्रव्य देखील हळूहळू कमी होईल. तर येथे 5 सोपे आणि प्रभावी उपाय आहेत, जे तुम्ही घरी वापरून पाहू शकता. यांपैकी कोणता तुम्हाला सर्वात मनोरंजक वाटला? कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्ही वाहिनीवर नवीन असाल तर सदस्यता घ्या आणि जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर टिप्पणीमध्ये नक्कीच विचारा. हसत रहा. निरोगी राहण्यासाठी दररोज काहीतरी नवीन जाणून घ्या. धन्यवाद.